तर मित्रांनो, तुम्ही जो पाहिला तो 5 HP GK एनर्जी सोलर पंपाचा पाणी प्रेशर आहे. तर चला त्याची डिटेलमध्ये सर्व माहिती घेऊया. तर बघू शकता इथं आपण सर्व मटेरियल विहिरीवरती आणलं आहे आणि त्याचबरोबर आपला जो GK एनर्जीचा सोलर पंप आहे 5 HPचा, त्याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहेत. म्हणजेच कंट्रोल बॉक्स, मटेरियल, मोटर, केबल, पाईप, रस्सी, सगळं किती मटेरियल येतं, पॅनल कोणत्या कंपनीची, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता सर्वात पहिले आपण मोटर खोलून बाहेर घेतली आणि ही GK एनर्जी सोलर पंपाची मोटर आहे. बघू शकता तुम्ही 5 HPची, त्याच्यावरती लेवल दिलं आहे GK एनर्जीचं आणि हा 30 मीटरचा हेडपंप आहे. तुम्ही बघू शकता जो जवळपास 100 ते 150 फुटाला चालतो. त्याचबरोबर जो पाईपाची जी साईज आहे ती 2 इंचची साईज आहे. तर चला आता ही आपण विहिरी सोडूया आणि लगेच याचा पाणी प्रेशर बघूया मित्रांनो. तर बघू शकता आता आपण मोटर वगैरे इन्स्टॉलेशनचं सर्व काम झालेलं आहे आणि मोटर आपण दुपारच्या वेळी चालू केली, म्हणजेच 12 वाजता मोटर चालू केलेली आहे. आणि पाण्याचा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकताय GK एनर्जी सोलर पंपाचा 5 HPचा. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी प्रेशर मारलेलं आहे. आणि हिला जी मोटर आहे ती आपण 40 ते 50 फुटावरती सोडली आहे, कारण त्यांची वेळ जास्त खोल नाही. तर बघू शकता हा 40 ते 50 फुटावरला तुम्ही पाणी प्रेशर बघू शकताय. 2 इंचचा पाईप आहे. तर चला आता याची इन्स्टॉलेशनची थोडीशी माहिती घेऊया मित्रांनो. तर बघू शकता इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. वरल्या साईडला 4 पॅनल आहे आणि खालच्या साईडला 5 पॅनल लावले. टोटल 9 पॅनल आहे. हे तुम्ही वरच्या दिशेने बी लावू शकता आणि खालच्या दिशेने बी लावू शकताय 5 पॅनल. पण खालच्या दिशेने थोडंसं योग्य राहतं वाऱ्याच्या हिशोबाने, म्हणजे जास्त वाऱ्याचा हलकाव त्याला बसत नाही. त्यासाठी 5 जे पॅनल आहे ते आपण खाली केलेलं आहे. तर बघू शकता इथं अजून इन्स्टॉलेशनचं काम चालूच आहे. नट वगैरे टाईट करायचं काम चालू आहे. बघू शकता हा कंट्रोलर आहे GK एनर्जी सोलर पंपाचा आणि तिची जी सर्व जी माहिती आहे ती या साईडला या स्कॅनरवरती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही किती HPचा पंप आहे काय वगैरे सर्व डिटेल इथं दिलेली आहे. आणि याचे तुम्ही जॉईंट पण बघू शकताय. कलर टू कलर जॉईंट नाही, वेगळे लाल आणि पिवळा जॉईंट आहे. निळा तसाच ठेवायचा आहे. असा जॉईंट दिल्यानंतर पाण्याचा प्रेशर जास्त वाढतो. आणि तुम्ही बघू शकता ही GPS पट्टी म्हणजेच मोबाईलवरती अपलोड होण्यासाठी याला रेंज असणं गरजेचं आहे. तर तुमच्या जर GPSला रेंज नसेल ती काढून रेंजच्या दिशेने लावायची, म्हणजे तुमचा सोलर पंप मोबाईल ऑटो होऊन जाईल मित्रांनो. तर बघू शकता पूर्ण जे मटेरियल आहे सर्व गॅलोनाइज मटेरियल आहे. आणि याचा जो गॅप आहे तो गॅपला बघू शकता त्यांनी 4 पट्ट्या दिलेल्या आहे, म्हणजेच जास्त हलकाव बसू नये त्यासाठी 4 पट्ट्या दिलेल्या आहे 4 साईडला. तर बघू शकता एकदम पूर्ण जे मटेरियल आहे सर्व गॅलोनाइजच आहे. आणि बघू शकता याच्यावरती पॅनलची सर्व माहिती दिलेली आहे. जवळपास 535 वॅटचा एक पॅनल आहे, म्हणजे टोटल असे 9 पॅनल आहे. तर बघू शकता रेड कंपनीचा पॅनल आहे. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे इथं बघू शकता या साईडनं. आणि जो मेन शिवेल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे, म्हणजेच खोल खड्डा 5.5 फूट होता आणि तो पूर्ण सिमेंटामध्ये पॅक केला आहे, म्हणजेच वारी तो उपसून आहे त्यासाठी पूर्ण तो सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर हा GK एनर्जी सोलर पंप मोबाईल ऑटो बी होतो, त्यासाठी GK एनर्जी ॲप आहे. आणि अजून तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण तो मोबाईलवरती चालू बंद करू शकताय, म्हणजेच इकोटोर नावाचा इकोझनच्या ॲपवरती तो चालू करून जातो. त्यासाठी त्यांना कॉल लावावा लागतो. त्यासाठी तो जो नंबर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. बघू शकता तुम्हाला जे वायरीच्या आता आपण चिकट टेपने लावेल तर ते पॅक करण्यासाठी बघू शकता या 2 वायरी आहे त्या काढून टाकायच्या प्लस मायनस, म्हणजेच MC4 पिना. आणि त्यानंतरच जॉईंटला हात लावायचा, म्हणजेच करंट वगैरे बसत नाही. बघू शकता आता या 2 पिना आपण काढून घेतल्या आहे. त्यानंतरच जो आहे तर त्याला मी जॉईंटला हात लावलेला आहे. बघू शकता करंट वगैरे काहीच बसेल नाही. ज्यावेळेस तुम्ही ज्या पिना कनेक्ट करशाल आणि कनेक्ट केल्यानंतर जर उघड्या जॉईंटला हात लावला तुम्हाला इला शॉक बसू शकतोय, म्हणजेच करंट बसू शकतोय. त्यामुळे तुम्हाला जर याचं काही बी काम करायचं असेल तर त्या पिना काढायच्या आणि त्यानंतर जॉईंटला हात लावायचा. तर बघू शकता परत एकदा तुम्ही हा GK एनर्जी सोलर पंपाचा 5 HPचा पाणी प्रेशर. तर मित्रांनो तुम्हाला हा पाणी प्रेशर कसा वाटला GK एनर्जी सोलर पंपाचा 5 HPचा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.